सावंतवाडी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या विजयानंतर आज नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ श्रद्धाराजे भोसले यांनी अधिकृतपणे आपल्या पदाचा पदभार स्वीकारला। अत्यंत उत्साही आणि भव्य अशा या सोहळ्यात फुलांच्या वर्षावात त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी शहरातील नागरिक आणि 20 नगरसेवकांनी उपस्थित राहून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या पदग्रहण सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे युवराज लखनराजे भोसले यांची उपस्थिती होती। विशेष म्हणजे या सोहळ्याला राजकीय मतभेद विसरून विविध पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते। यात प्रामुख्याने भाजप व मित्रपक्ष संजू परब, माजी नगराध्यक्ष यांच्यासह 7ही नगरसेवक, काँग्रेस नगरसेवक तौकीर शेख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नगरसेवक देवेंद्र टेमकर उपस्थित होते। पदभार स्वीकारल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना सौ श्रद्धाराजे भोसले भावूक झाल्या होत्या। त्या म्हणाल्या, आमच्या पूर्वजांनी सावंतवाडी शहराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे। तोच वारसा पुढे नेत आता आम्ही शहराचा सर्वांगीण विकास आणि जनसेवेला प्राधान्य देऊ। तब्बल 35 वर्षांनंतर माझ्या रूपाने राजघराण्याला जनतेची सेवा करण्याची ही संधी भारतीय जनता पक्ष आणि सावंतवाडीच्या जनतेने दिली आहे, त्याबद्दल मी ऋणी आहे। सोहळ्याच्या सुरुवातीला नगर परिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी सावंतवाडीच्या नूतन नगरसेवकांचेही जंगी स्वागत करण्यात आले। शहरात सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असून नव्या नेतृत्वाकडून विकासाच्या मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत। लोकराज्य आलं आहे, जनतेचं राज्य आलं आहे आणि ती खुर्चीवर तुमचा पहिला मान आहे। काय वाटतंय खुर्चीवर बद्दल? सर्व पत्रकार बंधूंना माझा स्नेहपूर्वक नमस्कार। सर, निवडणूकमध्ये आपली खूप मदत होती, त्याच्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहे। आमचे मेसेजेस दिवस रात आपण लोकांना पोहोचवले आहे आणि आमचा आज जे विजय झाला आहे ते आपल्यामुळे झाला आहे। सर्व सावंतवाडीचे लोकांना, नागरिकांना माझा आभार, कारण आज आम्ही जे सीटवर बसले आहे ते त्यांनी आम्हाला विजय करून आणला आहे। जनता बोलली आहे आज, आणि जनताला चांगला बदलाव पाहिजे। तर आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सर्व नगरसेवक, नगरसेवका आणि दुसरे पार्टी आता आम्ही युतीमध्ये काम करणार आहे। जेव्हा स्टेट गव्हर्नमेंट युतीमध्ये काम करत आहे, आम्ही तेच प्रमाणे काम करणार। आता आमचा ध्येय एकच आहे, सावंतवाडीला सुंदर करायचं आहे, सावंतवाडीला विकसित करायचं आहे आणि सावंतवाडीमध्ये जे पण विषय आहे त्यांना आम्हाला चांगल्या पद्धतीने एज्युकेटेड अप्रोच घेऊन सॉल्व्ह करायचे आहे। मॅडम, नितेश राणेंनी आवाहन केलं की राजकारणाचा सन्मान राखा, त्या आव्हानाला प्रतिसाद दिलाय, सावंतवाडीने सन्मान राखला, काय सांगा? भारतीय जनता पार्टीच्या नितेश राणेजीच्या आमच्यावर खूप त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट दिला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही खूप आभारी आहे। आमचे पूर्वजांनी सावंतवाडीसाठी खूप सुंदर काम केलं आहे आणि मी सावंतवाडीचे लोकांना माहिती आहे, मला बोलायची गरज नाही आहे, कारण आज त्यांना आम्हाला मत देऊन पुढे केलं आहे। तर सावंतवाडीची जनतांना माहिती आहे की आमच्या राजघराण्याने बापूसाहेब महाराज आहे, माझे आजोबा शिवराम सावंत भोसले आहे, पार्वती देवी आहे, माझे राजमाता सत्वशीला देवी आहे, राजेसाहेब, राणीसाहेब, युवराज नेहमीच आमचे पाठीशी असते। आम्ही फक्त सावंतवाडीसाठी चांगलं काम करायला बघितलं आहे। आम्ही सावंतवाडीला खूप दिलं आहे आणि ते आम्ही परंपरा जोडून ठेवणार। आम्ही लोकसेवासाठी परत 35 वर्ष नंतर आज हे ऑफिसमध्ये आले आहे। फक्त एकच ध्येय आहे, सावंतवाडीला कसं आपण विकसित करणार आणि सर्वांना एकत्र घेऊन विकसित करणार। सावंतवाडी विकसित होणार, सावंतवाडीची जनतांना त्याचा फायदा होणार, फक्त चंद लोकांना नाही, सर्व सावंतवाडीकर पुढे जाणार आणि ते आमच्या मोठा विजन आहे। सावंतवाडीची महिला सेफ राहणार, कधी पण कोणी पण असं नाही म्हणणार की मला घरी जाताना डर लागत आहे, भय लागत आहे। आपण सावंतवाडीला टेक्नॉलॉजिकली AIच्या माध्यमातून आणि आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून पुढे करू। एज्युकेटेड अप्रोच जे मी म्हणत आहे, जे पण आम्ही करणार पुढे जाऊन, आज आम्ही प्रवास केला आहे, चांगला दिवस बघून केला आहे, CEOच्या माध्यमातून केला आहे, कारण 4 वर्ष त्यांनी हे पूर्ण ऑफिसचं ध्यान ठेवलं आहे। तर त्यांना आमच्या साथमध्ये घेऊन आणि त्यांच्या
माध्यमातून आम्हाला पुढे यायचं होतं. तर आज सर्व पार्टी, आम्ही काल सर्वांना फोन केलेला, सर्व 20 नगरसेवक सेविका सर्वांना फोन केलेला की आता एकच ध्येय आहे, एकच लक्ष आहे, सावंतवाडीसाठी काम करायचं आहे, बाकी सगळं विसरून जायचं आहे. आणि आम्हाला आशा आहे की विजयाचं श्रेय खूप लोकांनी, हे माझा विजय आहे नाही, मी खरं सांगते, पहिला मला हे निवडणूक लढण्याची संधी दिली आहे ते भारतीय जनता पार्टीने दिली आहे. नरेंद्र मोदीजी आहे, देवेंद्र फडणवीसजी आहे, रवींद्र चव्हाणजी, नारायण राणेजी, नितेश राणेजी, राजे साहेब, राणी साहेब, युवराज नेहमीच माझ्या पाठीशी असते. आणि सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ता, आम्ही हे निवडणूक फक्त हे सर्व नगरसेवक नगरसेविका मला घरी घरी घेऊन गेले आहे, आम्ही लोकांची भेट झाली आहे. तर ते भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ता, उमेदवार, त्यांचं काम आहे हे. आणि सर्वप्रथम सर्व मोठीची गोष्टी तर ते आहे की आज सावंतवाडीकर बोलले आहे, त्यांनी आम्हाला पुढे आणलं आहे आणि त्यांचा हे विश्वास आम्ही काम करून दाखवणार आहे. आज प्रवेश करताना खाली तुम्ही तुमच्या गुरुजींना नतमस्तक झाला, काय वाटतं? हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खरं सांगू तर माझे पूर्वजांनी इतकी चांगलं काम केलं आहे आणि त्यांच्या काम बघून आम्ही जेव्हा हिस्ट्री सगळं वाचत असते की सावंतवाडीमध्ये कसं डेव्हलपमेंट झालं होतं, त्यांचं विजन काय होतं, त्यांचं विजन आमच्याप्रमाणे पण मोठं होतं. आणि आज त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे जाणार आहे. आम्हाला खात्री आहे की ते आम्हाला गायडन्स देणार, ईश्वर आमच्या सोबत आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू. आम्ही सर्व नगरसेवक नगरसेविका आणि नगरपालिका ऑफिसमध्ये प्रवेश केला आहे. एक चांगला दिवस आहे, गणपती बाप्पाचा दिवस आहे. आम्ही श्रीदेव पाटेकर, श्रीदेव उब्रकरचा आशीर्वाद घेऊन, CEO साहेबच्या मार्गदर्शन घेऊन आम्ही प्रवेश केला आहे. आणि आम्हाला फक्त पहिल्यांदा आणि सर्वप्रथम सावंतवाडीचे सर्व लोकांना धन्यवाद म्हणायचे आहे, कारण त्यांनी आम्हाला भरभरून मत देऊन विजयी केला आहे. हे विजय आमच्या नसून ते सर्व सावंतवाडीकरांचे आहे, ज्यांना सावंतवाडीमध्ये चांगलं बदलाव पाहिजे. आम्ही अगोदर पण म्हटलं होतं, आता आम्ही आमचे शब्द देते की आम्ही सावंतवाडीला सुंदर करणार, विकसित करणार, एक चांगलं प्रमाणे काम करणार. आमची संस्कृती आणि आमचं काम आमच्यासाठी बोलणार. आणि आपण लोकांनी मला आणि मीडियाने मला दरवेळी विचारलं होतं की पहिलं काम आपण काय करणार. तर आमचं पहिलं काम ते असणार की आम्ही सर्व टीम आमचे नगरपालिकाच्या स्टाफसोबत, फॅमिलीसोबत बसून त्यांची समस्या आम्ही समजणार आणि ते सोडायची पहिला प्रयत्न करणार. कारण आम्ही सर्व खुश राहणार तर सावंतवाडी खुश राहणार. आणि पुढच्या 5 वर्षमध्ये आम्ही सर्व तेच काम करूया की सावंतवाडीला चांगल्या पद्धतीने ग्लोबल मॅपवर कसं लावूया. सगळं काम आम्ही सिस्टमॅटिकली करणार, एक एज्युकेटेड अप्रोच घेऊन करणार. टाइम लागणार पण जे पण करणार चांगलं प्रमाणे करणार. तर आपले आशीर्वाद आमच्यासोबत राहू दे. आणि माझे 2 शब्द इकडे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावंतवाडी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.